शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याचबरोबर आता वीज बिलामध्ये माफी केली. शेतकऱ्यांची वीज बिलात माफी केलेली आहे याविषयी बोलण्यात आपल्यात माजी खासदार राजू शेट्टी साहेब, काय सांगाल की आता शेतकऱ्यांना कर्जमाफी पण झाली आणि वीज माफी पण झाली? हा एक बनाव आहे, कारण ही जी काही थकबाकी राहिलेली आहे ही थकबाकी प्रत्यक्षात तेवढी नाही आहे. अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या मोटारी वर्षानुवर्ष बंद आहेत, परंतु त्यांचा हिसाब किताब न करता केवळ ते वीज बिल वाढतच चाललेलं आहे. त्याचे चार्जेस 18% व्याज लावलं जातं, त्याच्यावर व्याजावर व्याज काढलं जातं, चक्रव्याढ काढलं जातं. खरं तर महावितरण ही काही सावकारी करणारी कंपनी नाही आहे, परंतु सावकारापेक्षाही जास्त व्याजाची आकारणी करते. असं करत वाढत वाढत ते 48,000 कोटी रुपये झालं आहे असं त्यांचा दावा आहे. मुळामध्ये ही सगळी वादग्रस्त बिलं आहेत. ही वीज वापरलीच नाही म्हणून आम्ही भरणार नाही अशी अनेक शेतकऱ्यांची भूमिका आहे. किंवा मराठवाड्यात, विदर्भात अनेक विद्युत कनेक्शन असे आहेत की वर्षानुवर्षे तिथं पाणीच नाहीत, त्यामुळे ते वापर नाही. परंतु हॉर्स पॉवरवर विजेची आकारणी होत असल्यामुळं तुम्ही वीज वापरा अथवा न वापरा त्याची बिलाची आकारणी ही होतच असते. आणि अशा प्रकारची पोकळ तयार झालेली ही आकारणी आहे. त्याचबरोबर इतरांनी चोरलेली वीज शेतकऱ्यांनीच वापरलं, कारण शेतकऱ्याच्या वीज नेमकी वापरली किती याला काही मोजमापच नाही, त्याला काही मीटर नाही आहे, तर ती सगळी शेतकऱ्यावर टाकली जाते. असं करत वाढत वाढत ही 48,000 कोटीपर्यंत गेली. आणि मी स्वतः ज्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि राज्याचे ऊर्जामंत्रीसुद्धा होते, त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना विनंती केली की वर्षानुवर्षाच्या ह्या थकबाक्या ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पडलेल्या आहेत ह्या एखादी योजना आणा. यापूर्वीसुद्धा सरकारने आणली होती, एवढे पैसे भरले तर वरचे माप असे योजना आणतं, तशा योजना आणा आणि एकदा ही सगळी खाती संपवून टाका अशी विनंती केली. त्यावेळी मला ते असं म्हणाले की तुम्ही वीज बिल भरायचं कारणच नाही, भरूच नका, आम्ही ते काही वसूल करणार नाही. उलट आम्ही आता इथून पुढं 7.5 HP पंपांना मोफत वीज देणार होतो आणि मागची वसुली माफ करणार. मग म्हटलं तसं महावितरणला कळवा, शासन निर्णय कळवा. ती शासन निर्णय जर काढला तर ते पैसे शासनाला महावितरणकडे वर्ग करावे लागतील, म्हणून आम्ही काढत नाही, पण तुम्ही भरायची गरज नाही असं सांगणारे देवेंद्र फडणवीस आज म्हणतात ते आम्ही माफ केलं. ही माफ झाली नाही असंच म्हणायचं आहे किंवा फसवते सरकार असं म्हणायचं आहे की तुम्हाला? ही फक्त तोंड मिळवणे आहे, ही ॲडजस्टमेंट आहे सरकारची. आम्ही देणं लागतच नव्हतं, फक्त एक आकडा दाखवला जातो की 48,000 कोटी तुम्हाला दिले, म्हणजे जे दिलंच मृगजळच आहे, दुसरं काही नाही. सरकारने हे मृगजळ आहे आणि वीज बिल देणंही शेतकरी लागत होतं, तरीही नुसता आकडेवारीचा खेळ केला आहे असाच आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.